शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो. तर चला मस्त आज ना देवपूजा वगैरे करून घेतली. इथं देवाबत्ती पण लावलेला आहे आणि मस्त देवाला वात वगैरे लावले. तुळशीला पण अगरबत्ती लावून घेतली. तुळस जरा बाहेरच ठेवते कारण उंदीर आहे ना आमच्या तिकडं येऊन तुळशीचे पानं कुरताडते, त्याच्यामुळे जरा वरती ठेवली. मस्त आता इथं माझं सगळं घरातलं सुद्धा काम आवरत आलेलं आहे, पण अजून जेवणं वगैरे करायचे बाकी आहे. तर चला तुम्हाला थोडंसं बाहेरचं पण दाखवते. तर बाहेर पण खूप छान वातावरण आहे कारण हवा वगैरे जास्त येते आणि हवा चांगली सुटलेली असली ना तर पूर्ण घरामध्ये हवा येते. मग गरमी थोडीशी जरा कमीच लागते, फक्त किचनमध्ये जास्त गरम होते. तर आता इथं सगळे कपडे ते धुवून टाकले. तर काय मशीनला लावले होते मोठाले कपडे, कारण आज मला 2 रग आणि चादर पण धुवायचे होते, त्याच्यामुळं मग थोडेसे मशीनला लावले. त्याच्यानंतर मग बाकीचे हाताने धुतले. तर आता इथं मस्त आमचा गवती चहा पण फुटलेला आहे आणि मस्त याला सदाफुलीला पण रोज 2-4 फुलं येतात. तर इकडं सगळं पूर्ण काम चालू आहे, त्याच्यामुळं थोडीशी धूळ जरा येतेच, कारण इकडं 24ला सगळे कामं चालू आहेत बिल्डिंगचे. अजून जास्त लोक काही इकडं राहायला आलेले नाही, तर कामं चालू असल्यामुळं मग थोडेफार ज्या बिल्डिंगी झाल्या तर ते राहतात तिथं. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज सकाळचे जवळजवळ 11 वाजून गेलेत, 11:30 वाजत आले असते. आता सगळे घरातले कामं मी आज आवरून घेतलेत पटकन. तर थोडंसं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळं आणि कामसुद्धा आहे. तर आता काय काम आहे आणि काय ते तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतर मी दाखवीनच आणि तिकडचं सुद्धा थोडंसं शूट करेन. तर ही साडी आहे ना मैत्रिणीने घेतलेली आहे, तर कशी वाटते ती पण सांगा. आणि थोडीशी जरा त्याची जी लेस आहे ना ती थोडी खाली येते, नाही तर मग बाकी साडी छान आहे. पिना वगैरे लावल्या तिथं, इथे एक पिन लावली, इकडे एक लावली, पूर्ण पॅक केलं आहे. तेव्हा ती साडी व्यवस्थित साडेपिन बसली. तर अजून जेवण वगैरे करायचे बाकी येतं. जेवल्याच्या नंतर मग जाणारच आहे. तर घरामध्ये ना गॅसचा सिलेंडरचा अजून आमचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यासाठीच जायचं आहे. बघू आता ॲग्रीमेंट वगैरे झालं आहे. तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवीन गॅसची लाईन वगैरे, तिथं काय गर्दी असेल ती. आणि अजूनसुद्धा कुठे गेले दुसरीकडं तर तिकडचं सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. तर काल काय व्हिडिओ टाकला नाही, काल काही टाकायलाच नव्हतं मेन म्हणजे, आणि शूट पण केलं नाही घरातलं सुद्धा, त्याच्यामुळं मग काय काल व्हिडिओ नाही टाकला. पण आता आज व्हिडिओ टाकते. तर चला मस्त राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईकसुद्धा करा. तर हे ब्लाऊजसुद्धा अजून शिवायचं बाकी आहे याच्यावरचं. हे बघा, हे लेसमुळे थोडीशी जरा खाली येते आणि दिवाळीच्या वेळेस त्यांनी मला घेतलेली मैत्रिणीने, तर म्हणजे अशीच घेतली आपली. त्याच्यामुळे नंतर अजून ब्लाऊज शिवायचे. बघू आता त्या ब्लाऊज पीस अजून तसंच पडला आहे, अस्तर वगैरे आणून आता बघते मीच शिवते. काही मी नाही शिवलं तर मग बाहेर देईल. चला या तुम्ही सुद्धा माझ्यासोबत. आता आम्हाला निघायचंच आहे, त्याच्यामुळं आता मग मिस्टर पण आले, त्यांना जेवण वगैरे केलं त्यांनी, मी पण केलं, दोघांनी जेवण करून घेतलं. आज वैष्णवीसुद्धा ऑफिसला गेलेली, मग आज घरीच कोणीच नाही. म्हणलं चला आज ते तरी काम करून घेऊया. तर खूप दिवस झाला आम्हाला वाट बघत होतो आम्ही ॲग्रीमेंट येण्याची. तर ऑनलाईन असल्यामुळं थोडासा वेळ लागला आणि ॲग्रीमेंटशिवाय तर कुठलेच कामं होत नाहीत. तर आता गॅसचं तुम्हाला माहीतच आहे की गॅसचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. तर मग मिस्टरांना म्हणलं चला आता आज तरी ते काम करून घेऊया. जर गॅस संपला घरातला तर आपल्याला उपाशीच राहायची वेळ येईल. म्हणजे थोडासा जो बाटला आहे ना तोच मी ठेवलेला आहे शिल्लक 5 वर्षापूर्वीचा, कारण भरपूर जणींनी मला मागितला की मला गॅसचा सिलेंडर आहे का, जेव्हा गॅसचा प्रॉब्लेम चालू नव्हता तेव्हासुद्धा. तर मी काय दिला नाही, म्हणलं नाही आहे माझ्याकडे. थोडासा आता अर्धा कसा देणार ना, पूर्ण भरलेला असता तर दिला असता. तर मग तो ठेवलेला मला आत्ता कामी आला. म्हणजे कधीची वस्तू कधी कामं येईल काही सांगू शकत नाही. तर 5-6 वर्षापूर्वी मी अर्धा सिलेंडर घरामध्ये ठेवला होता, तोच आज आत्ता मला रूम खाली केल्याच्यानंतर कामाला आला. नाही तर म्हणजे कुणी सिलेंडर पण दिला नसता आणि तिकडं पण बाहेर सिलेंडर गॅसच्या ह्याच्यामध्ये मिळत नाही. तर आता इथं आम्ही चाललेलोच आहोत. तर आता आमचं पहिलंच कनेक्शन नेरोळला आहे. तर आता आलोत आम्ही नेरोळला आल्याच्यानंतर मग गॅसच्या ऑफिसला गेलो. तिथं आतमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर गाडी इकडं साईडला लावली आणि हे सगळं नेरोळचं आहे पलीकडच्या साईडचं. तर आम्ही इकडं अलीकडून राहत होतो तिथं, आणि इकडं गॅसचं लाईन आहे ना ते इकडं आहे. तर मग आता इथं ऑफिसला जायचं आहे, त्या मॅडमला पण विचारायचं आहे की आम्हाला गॅस ट्रान्सफर करायचा आहे तर काय करायला लागेल. तर आम्ही गॅसचं पुस्तक वगैरे घेऊन आलो आणि जवळजवळ महिना झाला आमचं गॅसची वाट बघत होतो आम्ही, तरीसुद्धा आम्हाला गॅसचं काय अजून आमचं काम झालं नाही. तर आता बघू होतं आहे की नाही.
कारण सांगू नाही शकत ते 45 दिवस पण लागतात बुक केल्याच्यानंतर. मग आता हे काय बोलतील त्याच्यावरच अवलंबून राहील. नाहीतर मग आम्हाला काहीतरी शेगडी वगैरे काही लाईटीवरची घ्यायला लागेल. तर मग आतमध्ये गेलो, थोडा वेळ बसलो, त्यांना विचारलं तर मॅडम बोलल्या थांबा थोडा वेळ, तुमचं काम लगेच होईल आणि तुमचा गॅससुद्धा तिकडं ट्रान्सफर केला जाईल आणि बुक पण करून देते. तर म्हटलं बरं झालं. आणि आज गर्दी पण नव्हती कारण लोक सकाळीच येऊन गेले असतील, तर ऑफिसमध्ये पण गर्दी नव्हती. मग मी थोडा वेळ बसले, मिस्टरांनी ते काम करून घेतलं. तिथं अजून एक लेडीज होती, तिचं पण आम्ही राहतो तिकडंच ट्रान्सफर करायचं होतं. तर मग आमच्या दोघींचं पण काम झालं. तर आता इथं ते दोघं, विशालचे पप्पा आणि ते शेजारच्या ताई आहेत, त्यांचं पण काम चालू आहे. तर आता इथं त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं थोडा वेळ थांबा, सगळं पेपर वगैरे घेतले. आता ऑनलाईन असल्यामुळे पेपरची सुद्धा गरज नाही, आधार कार्ड आणि आपलं ॲग्रीमेंट दिलं ना तर पूर्ण काम होतं. तर बरं झालं, आमचं काम पण झालं. त्याच्यानंतर मग मैत्रीण तिथं जवळच राहते, तर त्यांना सांगितलंसुद्धा नाही की अचानक मी गेले. तर जवळजवळ 1 वाजून गेली होती. मग त्यांचं चाललं होतं घरातलं आवरायचं, स्वयंपाक वगैरे. तर त्या बोलल्या बरं झालं आलात तुम्ही पण. मी म्हणजे न सांगता गेले आणि अचानक हे म्हणजे काय जाण्याचं एवढं माहीत नव्हतं मी जाईल का नाही. पण गॅसचं काम लवकर झाल्यामुळं म्हणलं चला त्यांना पण थोडंसं भेटून येऊया आणि बोलून येऊया. तर आता इथं मग त्यांच्या रूममध्ये आलेली आहे मी मैत्रिणीच्या. तर त्यांनी पण रूम चेंज केला आहे कारण पहिला रूम छोटासा होता जरा, याच्यापेक्षा आता मोठा आहे, जरा चांगला आहे रूम आणि चांगला मिळाला आहे त्यांना पण रूम. तर त्यांचं काम चालू होतं, स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता, पण लादी पुसायची बाकी होती. मग आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं. त्याच्यामुळं मग म्हणलं आवरा पटकन, आपण थोडं बाहेर जाऊया खाली, तिथं स्टेशनला मला थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं. त्याच्यामुळं म्हणलंच उरका मग लवकर. मग त्यांचं चाललं होतं लादी पुसायचं, ते अजून त्यांचे जेवणं करायचे बाकी होते. विशालच्या पप्पांनी मला सोडलं आणि ते गेले गाडीवर. तर कारण तिकडे त्यांना एक अचानक भाडं आलं, तर मग ते बोलले तू बस इथं, मी जाऊन येतो. तर मग गेले मी मैत्रिणी म्हणलं बरं झालं, नाही तर मला घरी नेऊन घातलं असतं डायरेक्ट. त्यांचं काम करता करताच आमच्या गप्पा पण चालल्या होत्या. म्हणलं चला आता बोलायला कसं, आता लांब राहतात त्या पण, मी पण लांब राहते, कधीतरी आमचं भेटणं होतं, जास्त काय नसतंय. मी तिकडे गेले किंवा त्या इकडं आल्या तरच, नाही तर मग असं काय मध्ये आधी काय आमची गाठ पडत नाही. तर मग काम त्यांचं चालू होतं, काम करता करताच माझं पण बोलणं चालू होतं. म्हणलं आवरा जाऊया आपण पटकन, मला ना छोटीशी एक मांडणी आणायची होती कारण किचनमध्ये खूप प्रॉब्लेम होतो आहे, भांडे वगैरे लवकर सापडत नाही. मग आम्ही ती मांडणी पण घेतली, संध्याकाळी घरी आले आणि त्या पण आल्या होत्या. मग गाडीमध्ये म्हणल्या चला मी पण येते थोडा वेळ, परत मग येईल बसने. मग त्याच्यानंतर ह्या कैऱ्या वगैरे मी तिकडूनच आणल्या होत्या. तर संध्याकाळी मग स्वयंपाक केला, कैरीचं लोणचं केलं ताजं ताजं थोडंसं आणि फोडणी वगैरे देऊन केले जरा वेगळ्या पद्धतीने. तर मी भरपूर यूट्यूबला पाहत होते अशा रेसिप्या, कैरीचे लोणचं कसं करायचं म्हणजे आपलं रोज खायला पटकन. तर मग तेच चालू आहे. संध्याकाळी मग मेथीची भाजी, डाळ भात आणि कैरीचं लोणचं केलं. त्या पण दोघीजणी आल्या होत्या, तर त्यांची मुलगी आणि त्या. मग आम्ही जेवणं वगैरे आता स्वयंपाक करून घेत होत आणि नंतर जेवणं करून त्यांना पण 9-9:30 म्हणलं जातील बसने त्या. तर छान असं ताज्या ताज्या कैरीचं लोणचं केलेलं आहे, तर छान वाटतंय. आणि हे पहिल्यांदाच केलं आहे मी अशी फोडणी वगैरे देऊन, नाही तर मी डायरेक्ट हळद मीठ लावून असंच लावत असते आणि असंच ठेवून देते. पण आता हे तडक्याचं मी पहिल्यांदाच केलं आहे, तर बघू कसं लागतं आहे खायला. तर मी दुसऱ्याचं पाहायचं ना तेव्हा मला असं वाटायचं मी पण करून पाहावं कसं होतं आहे, पाहायला पाहिजे. आता इथं मी करून बाजूला ठेवलं आणि त्याच कढईमध्ये मेथीची भाजी करते. तर असं होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन, घरातले कामं काय बाहेरचे कामं. घरातले कामं आवरले की बाहेर काय काम आज करायचे ते डोक्यातच असते. अजून मला पापड करायचे बाकी येतं, तर पापड मसाला एक पुडी आणली, एक अजून बाकी आहे. तर त्याला काय आमचा मुहूर्त लागत नाही पापड मसाल्याला, नाही तर एका दिवसात मी करून घेईल. तर मग आता इथं मेथीची भाजी टाकते, कुकर लावला आहे वरणासाठी. आणि म्हणलं चला भात दुसऱ्या कुकरमध्ये करता येईल कारण भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो ना कुकरमध्ये. तर आता मस्त मिरची, लसूण, जिरे वाटून घेतले तर आणि मेथीच्या भाजीला टाकायचे. तर आता इथं डाळसुद्धा मी भिजायला ठेवलेली मुगाची डाळ कशी भिजायला ठेवली, फक्त पाण्यातून काढायची आणि बाजूला ठेवायची, पाण्यामध्ये ठेवायची नाही, नाहीतर मग ती जास्त शिजली जाते मेथीच्या भाजीमध्ये आणि ती मग जास्त व्यवस्थित लागत नाही. तर आता भाज्या पण अशा आहेत ना, खूप महाग आहेत ह्या पालेभाज्या, मिळत नाहीत. पण आता जेव्हा नसेल तेव्हाच माणसाला खायला इच्छा होती की मेथीची भाजी किंवा पालकची. आणि आमच्याकडे शापूचुक्याची तर अजिबात मिळत नाही, मला तर ती खूप आवडते. पण आता इथं मिळतच नाही, गावाला मिळत असेल पण इकडं फक्त मेथी, पालक, कोथिंबीर एवढ्याच भाज्या जरा बऱ्या मिळतात, नाहीतर ते शापूचुका अशा भाज्या काय मिळत नाहीत. तर आता डाळ मी फक्त धुवून पाण्यामध्ये न ठेवता अशीच ठेवली होती आणि थोडीशी फुलली ती लगेच टाकून घेतली.
तर आता मीठ टाकायचं आणि मस्त भाजीला फक्त खालीवर करतच शिजवून घ्यायची. झाकण वगैरे ठेवायचं नाही. मेथीच्या भाजीला झाकण ठेवलं ना तर काळपाट कलर येतो. मग हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं, हाय असंच फक्त खालीवर करतच शिजवून घ्यायचं. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते. आमच्या गप्पा पण चालल्या होत्या आणि स्वयंपाक पण चालला होता. त्याच्यानंतर मग आता जेवायचं पण होतं. म्हणलं आता जेवणं वगैरे केले की ते जातील आणि आम्ही मग घरीच. तर मग चला, कसा वाटला व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. परत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.